जय गुरुदेव. ध्यान मूलं गुरुर्मूर्ती, पूजा मूलं गुरुर्पदम, मंत्र मूलं गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलं गुरुर्कृपा. राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या दर्शन, स्पर्शन, पूजन, संभाषण आपण सर्वजण माऊलीच्या कृपेने पावन झालेलो आहोत. आपल्याला मानस पूजेला बसायचं आहे. मानस पूजेमध्ये माऊलीचं दर्शन, माऊलीचं चरणाची पूजा, माऊलीच्या चरणाजवळ बसून शिवयोग शास्त्र माऊलीच्या अमृतवाणीमधून श्रवण करायचं आहे. सर्वांनी सुखासनात बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवावे सरळ. पहिलं बोट अंगठ्याला लावावं आणि 3 बोट मध्यमा, अनामिका आणि करंगुळी खाली सोडावी. ही चिन्ह मुद्रा धारण करून आपल्याला मानस पूजेला बसायचं आहे. आपण सर्वजण ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठलेले आहोत. स्नान, इष्टलिंग पूजा, शिवपाठ करून सुचिरभूत झालेलो आहोत. आपला देह पवित्र झालेला आहे. शिवार्पित जलाने स्नान केल्याने, इष्टलिंग पूजा, पंचाक्षरी महामंत्राचा जप, शिवपाठ करून आपलं मन पवित्र झालेलं आहे. आपली वाणी पवित्र झालेली आहे. असं सुचिरभूत देह घेऊन आपण वीरमठ राजूर येथे माऊलीच्या दर्शनासाठी पोहोचलेलो आहोत. आपण मठामध्ये प्रवेश केलेला आहे. मठामध्ये पाऊल टाकताच तेथील प्रसन्नतेचा आपल्याला अनुभव येत आहे. मठामधल्या प्रत्येक कण ना कण, तिथल्या मातीचा कण ना कण पवित्र झालेला आहे. गुरु मडिवाळ शिवाचार्य माऊलीच्या पदस्पर्शानं तिथली भूमी पुनीत झालेली आहे. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या वास्तव्याने मठाची भूमी पवित्र झालेली आहे आणि त्या पवित्रतेचा आपल्याला अनुभव येत आहे. तिथली शांती, अगाध शांतीचा आपल्याला अनुभव येत आहे. मठातील प्रसन्न वातावरण आपल्याला प्रसन्न करत आहे. आपल्या सर्व चिंता, दुःख दूर होऊन पूर्ण समाधानाची अनुभूती येत आहे. आपण मठात मध्ये गेलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून आपण हात, पाय, तोंड स्वच्छ धुतलेले आहे आणि मठात तिथं ठेवलेली पवित्र विभूती आपण कपाळावर धारण करत आहोत. विभूती धारण करून विभूतीच्या बाजूला परमपूज्य माऊलीचे खडाव ठेवलेले आहेत. त्या खडावाचं आम्ही दर्शन घेत आहोत. दर्शन घेऊन मठात बेलाचा वृक्ष आहे, झाड आहे. त्या झाडाची शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत 5 पानं आपण प्रत्येक जण तोडत आहोत. बिल्वपत्र घेऊन आपण दुसऱ्या मजल्यावर जिथं आप्पा बसतात तिथं चाललेलो आहोत. पायऱ्या चढून वर जात आहोत.
वर गेल्याबरोबर परमपूज्य माऊली त्या झुल्यावर बसलेले आहेत, झोपाळ्यावर बसलेले आहेत. माऊलीने पवित्र त्रिपुंड भस्म कपाळावर धारण केलेला आहे, कुंकुम लावलेलं आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. प्रसन्न वदनानं माऊलीनं आपल्याला पाहिल्या पाहिल्या माऊलीला आनंद झालेला आहे. तो आनंद माऊलीच्या चेहऱ्यावर प्रकट झालेला आहे. आणि माऊलीने पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. अप्पाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा शोभत आहेत. दंडावर मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. आपण सर्वांनी आपल्या हाताने सुगंधित फुलाच्या ओवलेल्या माळा प्रत्येक फूल ओवताना शिवाय नमा म्हणत आपला अहंकार समर्पित केलेला आहे. अशी माळ अप्पाच्या गळ्यात घालत आहोत आणि ती माळ अप्पा आशीर्वाद रूपानं परत आम्हाला घालत आहेत. आम्ही आता अप्पाच्या चरणाजवळ सर्वजण बसलेले आहोत. आमचा डावा हात अप्पाच्या चरणाखाली आम्ही ठेवलेला आहे आणि आम्ही अप्पाच्या चरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आम्ही अप्पाच्या चरणाचा अभिषेक केलेला आहे. स्वच्छ पांढऱ्या धुतलेल्या उपरण्याने अप्पाचे चरण हळूवार पुसून घेत आहोत आम्ही आणि चरणाला अनुलोम विलोम पद्धतीनं आम्ही भस्म लावलेला आहे. अप्पाच्या अंगठ्याला हल्दी कुंकुम लावलेलं आहे आणि आम्ही तोडून आणलेली बिल्वपत्र शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून ती पाचही बिल्वपत्र वाहिलेली आहेत आणि अप्पाच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे. सर्वस्वी अप्पा तुमच्या चरणी समर्पित झालेलो आहोत. अप्पा आमचं शरीर, आमचं मन, आमची बुद्धी, आमची वाणी, आमचा प्राण आणि आमचा अहंकार मीपणा तुमच्या चरणी समर्पित केलेला आहे. अप्पा तुम्ही तुमची तळमळ आहे की या जीवाचा शिव झाला पाहिजे, या जीवाचं अज्ञान दूर झालं पाहिजे, हा जीव त्रिविध तापातून मुक्त झाला पाहिजे आणि आपल्या मूळ स्वरूपाला आनंद स्वरूपाला प्राप्त झाला पाहिजे. याकरता तुम्ही शिवयोग शास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. जीवाचा शिव करणारा अद्भुत प्रवास तुम्ही त्या ग्रंथातून लिहिलेला आहे. तुम्ही आम्हाला तो ग्रंथ वाचायलाही दिलेला आहे अप्पा, पण आमची अल्पबुद्धी हा ग्रंथ समजून घेण्यास समर्थ नाही. आमचं मन हा आपला या ग्रंथातील भाव समजून घेण्यापर्यंत पोहोचत नाही. अप्पा आमच्यावर कृपा करा. तुम्ही लिहिलेलं हे शिवयोग शास्त्र तुमच्या मुखातून आम्हाला श्रवण करायचं आहे. यातील तुमचे प्रकट झालेले भाव तुमच्या पवित्र अमृतवाणीतून आम्हाला श्रवण करायचे आहेत. आमच्यावर कृपा करा. आम्हाला तुमच्या चरणापाशी बसून हा ग्रंथ श्रवण करायचा आहे, अशी आम्ही सर्वांनी अप्पाला विनंती केलेली आहे आणि परमपूज्य अप्पांनी प्रसन्न वदनानं प्रसन्न स्मित करत आपल्या विनंतीला स्वीकृती दिली आहे आणि अप्पा हे शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि तुम्ही आम्ही सर्वजण त्या पवित्र चरणाजवळ बसून आपण हा शिवयोग शास्त्र अप्पाच्या अमृतवाणीतून श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण शिवयोग शास्त्राचं श्रवण करत आहोत। जे ज्ञान घेतल्यानंतर पुन्हा जे ऐकल्यानंतर पुन्हा काहीही ऐकायचं शिल्लक राहत नाही, ते ज्ञान म्हणजे शिवयोग शास्त्र आहे। जे जाणल्यानंतर पुन्हा काहीही जाणून घ्यायची इच्छा उरत नाही, ते ज्ञान म्हणजे शिवयोग शास्त्र आहे। जे वाचल्यानंतर पुन्हा काहीही वाचायची इच्छा राहत नाही, तो ग्रंथ म्हणजे हा शिवयोग शास्त्र आहे। शिवयोग ही कथा कुणाची चालू आहे? ही कथा आपली चालू आहे। आपला आत्मा जीवात्मा कसा झाला, शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा जो शुद्ध, नित्य, शांत, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, विश्वव्यापक, सर्व कर्ता, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, पूर्ण तृप्त, नित्य, सर्व व्यापक असलेला शिव जीव स्वरूपात कसा आला आणि बंधनात कसा पडला, या बंधनाचे कारण काय, या चैतन्याचा विकास ह्या 36 तत्वामध्ये कसा झाला, हा प्रवास आपण पाहत आहोत। शिव विश्वरूपात विकसित कसा झाला, हा शिव म्हणजे कोण? कोणाला सांगता येईल? शिव म्हणजे कोण? पाहिला आहे तुम्ही शिव? बोला. शिव म्हणजे कोण? शुद्ध चैतन्य। ते कुठं आहे? कुठं आहे ते शुद्ध चैतन्य? आपल्या नखशिकांत, नखापासून केसापर्यंत ओत पोत भरलेलं ते चैतन्य, या ब्रह्मांडामध्ये ओत पोत भरलेलं ते चैतन्य, तो शिव म्हणजे कोण? आत्मा शिवरूप। आपला आत्माच शुद्ध स्वरूप आहे, नित्य आहे, मुक्त आहे, आनंद स्वरूप आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, पूर्ण तृप्त आहे, कालातीत आहे आणि सर्वत्र व्याप्त आहे। त्या शिवाला तुम्ही जाणता का? अनुभूती येते का त्या शिवाची? बोला. जय गुरुदेव। शिवाची अनुभूती येते पण शिव दिसत नाही। ओम नमः गुरुदेव। शिव कसा आहे, स्वरूप कसा आहे त्याचं? सच्चिदानंद स्वरूप। सतस्वरूपाचा अनुभव येतो का? सतस्वरूपाचा अनुभव येतो का?
ओम नमः शिवाय. हो, सतस्वरूपाचा आनंद येतो, तो तिन्ही काळात असतो आणि त्याचा कशानेही बाध होत नाही. जो झोपेलाही जाणतो, जो तो स्वप्नालाही काळही जाणतो, जाणतो आणि सुषुप्तीलाही जाणतो. ओम तिन्ही नमः. काळात तिन्ही काळामध्ये जो विराजमान असतो त्या तत्वाचं नाव सततत्व. आणि त्या तिन्ही काळात मी आहे ही जाणीव असणं म्हणजे चित तत्व. आणि कुठलंही इंद्रिय मन बुद्धी उपस्थित नसताना निखळ जो झोपेतला आनंद रोज आपल्याला अनुभवास येतो ते आनंद तत्व. त्या माझिया मूळ स्वरूपा विसरूनी जीव जन्म खेपा. अज्ञाने जीव त्रिविध तापा पावती जाण ओ देवी. परमरश्यात म्हणतात त्या माझिया मूळ स्वरूपा विसरुनिया जन्म केपा. अज्ञाने जीव त्रिविध तापा पावती जाण ओ देवी. ते आपलं मूळ स्वरूप कसं आहे? सत स्वरूप आहे, चित्त स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. मग ही गोष्ट कुणाची चालू आहे? ही कथा कुणाची चालू आहे? बोला. आपलीच आहे, स्वतःचीच. आपली स्वतःची कथा चालू आहे. आपण नित्य शुद्ध बुद्ध निरंजन मुक्त असून बंधनात कसे आलो? बंधनाचं आपलं पहिलं कारण काय? कुणाला सांगता येईल? पहिलं कारण पण बंधनात असं आलो की आपण एक असून आपल्याला अनेक व्हावं वाटलं. इच्छा. इच्छा निर्माण झाली, त्यालाच पहिलं कारण म्हणतात. आपली बंधनाचं पहिलं कारण म्हणजे आपली इच्छा. आपण पूर्ण आनंद स्वरूप, पूर्ण ज्ञान स्वरूप, सर्व कर्ते स्वरूप, नित्य सर्व व्याप्त असूनही आपल्यामध्ये इच्छा झाली की मी एक आहे न मला अनेक व्हायचं आहे. हे पहिलं बंधनाचं स्वरूप. आपली पहिली इच्छा म्हणजे कोणचं तत्व? शक्ती तत्व. आणि शक्ती तत्वावरच आपण थांबलेलो नाहीत. पुढं आणखीन शक्ती तत्व म्हणजे मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, मला विश्वरूप व्हायचं आहे, ही इच्छा झाली. आणि पुढं संकल्प झाला की मी निर्माण केलेल्या विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे. हे तिसरं तत्व कोणचं आहे? सदाशिव तत्व. इथवरही आम्ही थांबलो नाही. पुढं मी निर्माण केलेल्या विश्वाचं नियमन आणि नियंत्रण करण्याची शक्ती माझ्याकडे असली पाहिजे. ते कोणचं तत्व? ईश्वर तत्व. चौथं आणि पाचवं शुद्ध विद्या. शुद्ध विद्या म्हणजे मी आणि हे विश्व वेगळं नाही, मीच विश्वरूपात विकसित झालेलो आहे. हे शुद्ध ज्ञान म्हणजे शुद्ध विद्या. हे पाच कोणचे तत्व आहेत? बोला. शुद्ध मार्गातील तत्व आहे. शुद्ध आध्यात्मिक आध्यात्मिक विकासातून आध्यात्मिक विकास चालू आहे. शुद्ध मार्गानं आध्यात्मिक विकास चालू आहे. आपला शुद्ध मार्गानं आध्यात्मिक विकास चालू आहे. आध्यात्मिक विकासातून शुद्ध अद्वातील शुद्ध तत्वाचा विकास. हे पाच तत्वातून आपला विकास झाला. शिव तत्वाचा विकास झाला. पुढचे 7 तत्व आणखीन इच्छा झाली. तिचं नाव काय? माया. आणखीन मला विकसित व्हायचं आहे, ही इच्छा झाली माया. एक इच्छा झाली, तिथपर्यंत शुद्ध विद्या आली. शुद्ध विद्येतूनही आमचं समाधान झालं नाही, मला आणखीन विकसित व्हायचे आहे. तिथं ती शक्ती अशुद्ध झाली,
माया, शुद्ध अशुद्ध दोन्ही आहे ती. तिथं अशुद्ध माया झाली, अधो माया. जीव कशामुळं पारतंत्र्यात गेला? शिव पारतंत्र्यात कशामुळं गेला? बोला. जीवाच्या बंधनाचं कारण जय गुरु, अधोमायामुळे. मायेमुळे गेला. जय गुरुदेव. इच्छा. इच्छा इच्छा उत्पन्न झाली. इच्छा शक्ती आणखीन मला विकसित व्हायची आहे, ती माया. शुद्ध अशुद्ध पुढचे जे 7 तत्व आहेत ती माया. मग माया एकटी आली का? नाही, माये माया बरोबर आहे. पंचकंचुक घेऊन आली माया. शिव कसा आहे? सर्व करता, पण मायेच्या प्रभावानं स्वस्वरूपाचा विसर पडला. माणसाला ज्यावेळेस इच्छा होतात आणि इच्छेच्या पोटी तो झपाटून काहीतरी करू लागतो, त्यावेळेस काय खरं काय खोटं त्याला कळत नाही. तो बेभान होऊन, बेधुंद होऊन, बेहोश होऊन जातो. त्याला काय बरं काय वाईट, काय फायदा काय नुकसान हे काहीच कळत नाही. त्या इच्छा रूपी मायेच्या प्रभावानं शुद्ध विद्येचा विसर पडला आणि पंचकंचुकामध्ये हा जीव बंदिस्त होऊ लागला. पहिलं कंचुक कोणतं? कला. कला म्हणजे काय? सर्व करता. ही विश्व निर्माण करण्याची ज्याच्या शक्ती आहे, तो सर्व करता शिव असलेला मी अल्प करता आहे म्हणू लागला. सर्व शक्तिमान असून मी अल्प, माझं सामर्थ्य अल्प आहे असे म्हणू लागला. कला कंचुकात अडकला. पुढचं कंचुक आहे विद्या. तो सर्वज्ञ असूनही मी अल्पज्ञ आहे हो, मला काही कळत नाही म्हणू लागला. तिसरं कंचुक आहे राग. तृप्तीवर मर्यादा. पूर्ण तृप्त आहे, त्याला काही मिळवायची चिंता नाही, त्याला काही गमवायची भीती नाही. तो पूर्ण तृप्त आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो पूर्ण समाधान स्वरूप. आपल्या स्वरूपाला विसरला. त्या माझी या मूळ स्वरूपा, विसरूनी जन्म खेपा. अज्ञाने जीव त्रिविध तापा, पावती जाण ओ देवी. अज्ञान कोणचा आहे? ही माया आणि हे 5 कंचुक. ह्याच्यामुळं आपण त्रिविध तापात अडकलो. पूर्ण तृप्त असून राग कंचुकामुळं आपल्या मनामध्ये हे पाहिजे ते पाहिजे. असं घर बांधलं तर आम्ही सुखी होऊ, ही गाडी घेतली तर आम्ही सुखी होऊ, मुलाला ती नोकरी लागली तर आम्ही सुखी होऊ, ही सून मिळाली तर सुखी होऊ, मुलीला असं घर मिळालं तर आम्ही सुखी होऊ. अशा अनंत इच्छेनं हा जीव बांधला जातो आणि त्याच्या पूर्ण तृप्तीवर मर्यादा येते. पुढचं तत्व काल. तो नित्य असूनही स्वतःला काळाच्या अधीन समजू लागला. मी जीव आहे आणि मी मरणारा आहे अशी मृत्यूची भीती बाळगू लागला आणि काल कंचुकात बांधला गेला. त्याच्या नित्य तत्वावर मर्यादा आली. तो संकुचित होऊ लागलाय वरचीवर. आणि नियती तत्व इथे आहे. आत्मा इथे आहे म्हणजे नांदेडला आहे, नांदेडला आहे म्हणजे दिल्लीत आहे, अमेरिकेत आहे, चंद्रावर आहे, मंगळावर आहे नव्हे. सर्व ब्रह्मांडात व्यापलेलं आपलं स्वरूप असताना मी या देहात आहे, मी ह्या गावात आहे. स्थळाची मर्यादा आली आणि हा देह मरणार आहे ही काळाची मर्यादा येऊन हा जीव ह्या पंचकंचुकामध्ये शिव असलेला अज्ञानामुळे 5 पुन्हा इच्छा झाली. ती पुढची इच्छा म्हणजे काय? अधोमाया. अधोमाया सोबत कोण आले? हे 5 कंचुक आले आणि ह्या 5 कंचुकामुळे त्याला पूर्ण विसर पडला. मी शिव आहे म्हणायचा आणि तो आता मी जीव आहे म्हणू लागला. मी जीव असे ही देहबुद्धी ब्रह्म भावना नाठवे कधी, कर्माचा सांगाती कुबुद्धी निधी तो असा झाला. त्याला आपल्या स्वरूपाचा पूर्ण विसर पडून स्वतःला जीवात्मा म्हणू लागला. म्हणजे कोण झाला? त्याचं त्या तत्वाचं नाव काय? बोला, सांगता येईल कुणाला?
पुरुष तत्व. ओम नमः पुरुष शिवाय. तत्व. तो ह्या 7 आणि 5 किती झाले तत्व आता? 12 झाले. 12व्या तत्वामध्ये आपल्या स्वरूपाची आपल्याला पूर्ण विस्मृती झाली. आता आपल्याला आठवच राहिला नाही की आपण शिव होतो. आता आपण स्वतःला जीव समजू लागलो. हे त्या तत्वाच्या इच्छेतून झालेला विकास आहे. शिवच विश्वात्मक झाला आणि हा सिद्धांत शिखामणी ग्रंथ ह्या स्वतःला जीव मानू लागलेल्या हे शिवयोग शास्त्र स्वतःला जीव समजून बंधनात पडलेल्या साधकाला पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाकडे घेऊन त्याला आनंद स्वरूपात शुद्ध चैतन्यात प्रतिष्ठित करणार आहे. त्याला भक्तस्थलाची साधना देणार आहे. त्याला माहेश्वर स्थलाची निष्ठा देणार आहे. त्याला प्रसादी स्थलाचं ज्ञान देणार आहे. प्राणलिंगी स्थलाचा प्राणलिंगी स्थलाची प्राणलिंगाची पूजा देणार आहे. प्रत्येक श्वासाला त्याचं स्मरण होणार आहे आणि पुढं शरणस्थल हा जीव शिवाला समर्पित होणार आहे. आणि समर्पित झाल्यानंतर मी आणि शिव वेगळे नाही या शुद्ध चैतन्यात हा ग्रंथ आपल्याला त्या शिव स्वरूपात गंगेनं जसं सागरात मिसळावं, अग्नीनं अग्नीत, जळानं जळात समरस व्हावं, तसा हा जीव शिव ऐक्य करणारा हे शिवयोग शास्त्र आहे. अनंत जन्माची पुण्याई म्हणून मानवी शरीर मिळालं. मानवी शरीर मिळून ही राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य आप्पाजी सारखे गुरु मिळाले. ते मिळवूनही पुढचं भाग्य शिवयोग शास्त्रासारखा ग्रंथ हातात आला. हातात येऊनही समजत नाही असा भाव प्रकट झाल्यानंतर माऊलीच्या चरणापाशी जागा मिळाली आणि माऊलीची आपल्याला कृपा झाली आणि माऊलीच्या मुखातून हे शिवयोगाचं रहस्य आपल्याला श्रवण करायला मिळत आहे. हे मिळाल्यानंतर आपल्याला हे ज्ञान झाल्यानंतर आपल्याला कोणतंही ज्ञान घ्यायची गरज राहणार नाही. जे ऐकल्यानंतर पुन्हा काही श्रवण करायची इच्छा राहणार नाही. जे वाचल्यानंतर पुन्हा काही वाचायची इच्छा राहणार नाही. ते शास्त्र म्हणजे शिवयोग शास्त्र. आता शिव 12व्या तत्वामध्ये जीवात्मा झाला, पंचकंचुकानं आवृत्त झाला, मायेच्या प्रभावानं पुरुष झाला आणि विशिष्ट मर्यादित झाला, संकोचित झाला. पुढचं 4 तत्व आपण काल पाहिलेले आहेत. 13वं तत्व कोणतं कुणाला सांगता येईल? प्रकृती. प्रकृती हा पुरुष सत रज तम त्रिगुणात्मक प्रकृती झाला. पुरुष कसा झाला? त्रिगुणात्मक प्रकृती झाला. निर्गुणी निर्गुण, सगुणी सगुण, त्रिगुणी त्रिगुण, शिवचितो. शिवदास माऊली शिवपाठाच्या 21व्या भंगात सांगतात, शिव कसा झाला? निर्गुणी निर्गुण, सगुणी सगुण, ह्या विश्वामध्ये आकारा सगुण रूपात आला आणि प्रकृतीच्या रूपानं कसा झाला? त्रिगुणी त्रिगुण शिवचितो. शिवदास माऊलीने अनुभूती घेतली, निर्गुण तूच आहेस, विश्वरूपानं आकारलेला तूच आहेस आणि प्रकृतीच्या रूपानं त्रिगुणात्मक सत्वगुणी तूच आहेस, रजोगुणी तूच आहेस आणि तमोगुणी तूच आहेस. सत्वगुणी म्हणजे शुद्ध भाव. सगळ्याच चांगलं झालं पाहिजे. सर्वे भवन्तु सुखीनाम, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत. हे बोलणार आहात का सरोजिनीताई तुम्ही? ओम नमः शिवाय नाही. सात्विक माणूस काय म्हणतो? सत्वगुणी काय म्हणतो?
सर्वे भवंतु सुखीना, सर्व लोक सुखी झाले पाहिजेत. सर्वे भवंतु सुखीना, सर्वे संतु निरामयाः, सर्वांना उत्तम आरोग्य मिळालं पाहिजे. सर्वे भद्राणी पश्यन्तु, सर्वाच कल्याण झालेलं मला पाहायला मिळालं पाहिजे. मा कश्चित दुःख भागत भवेत, किंचित ही दुःख कुणाच्या वाट्याला आलं नाही पाहिजे. ही सत्व सात्विक माणसाची वृत्ती. राजस माणूस काय म्हणतो, जे काही आहे ते मलाच मिळालं पाहिजे, जगातले सर्व सुख मला मिळाले पाहिजे, त्यासाठी मी रात्रीचा दिवस करीन, दिवसाची रात्र करीन. मी एवढं पळन की जिंदगीभर मी बसून खाईन. सगळ्यात मोठा बंगला माझा असेल, सगळ्यात किमती गाडी माझी असेल, सगळ्यात किमती डायमंड माझ्या गळ्यात असेल, सोनं नाणं वैभव माझ्याकडे असलं पाहिजे. हा झाला राजस. आणि तामस काय म्हणतो, प्रमाद आणि आळस. आळशी काय हो, शाळा शिकून कुणाचं भलं झालंय, तामस माणूस म्हणतो. अभ्यास करून कुणाचं भलं झालंय, तामस माणूस म्हणतो. कीर्तन प्रवचन ऐकून कुणाचं भलं झालंय, तामस माणूस म्हणतो. इष्टलिंग पूजा करून कुणाचं भलं झालंय, निवांत 8-9 पर्यंत आराम झोपायचं. येडे लोक उगच उठतात, पहाटे उठून प्रवचन ऐकतात. हे तामस वृत्तीचं लक्षण आहे. आणि पुढं एवढ्यावरही राहत नाही तो, तुझं ते तुझंच, माझं ते माझंच, आणि तुझंही माझंच. पण हे तिन्ही गुणाच्या पलीकडे आहे शिव. हा शिव प्रकृती रूपात आला. सत्वगुणात अहंकार येतो, मी मोठा भक्त आहे, मी त्रिकाळ पूजा करणारा आहे, मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे. हा सत्वगुण ही सोन्याची बेडी आहे. सोन्याच्या साखळीनं बांधलं तरी तुम्ही कैदच आहात. शिव कसा आहे, गुणातीत कांतम परब्रह्म शांतम. आणि राजस माणूस काय म्हणतो, राजस अहंकार कसा असतो, माझ्या एवढा श्रीमंत माणूस कोणी नाही. हा राजस अहंकार, वैभवाचा गर्व. आणि तामस माणसाचा अहंकार कसा असतो, माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही बर का म्हणतो. ह्या सत रज तम ह्या त्रिगुणात्मक कोण झाला, बोला. सत रज शिवची झाला ना तू, शिवची झाला. याचं प्रमाण काय, निर्गुणी निर्गुण, सगुणी सगुण, त्रिगुणी त्रिगुण, शिवची तो. ऐसे साधू मुखे जाणूनिया तत्व. हे कुणाच्या मुखानं श्रवण करायला बोट केलेलं आहे शिवदास माऊलीनं, साधूच्या मुखानं, संताच्या मुखानं, सद्गुरूच्या मुखानं हे तत्व तुम्ही जाणून घ्या. 36 तत्वामध्ये शिव कसा विकसित झाला, ऐसे साधू मुखे जाणूनिया तत्व. शिवपाठ वाचला का, शिवपाठ वाचता का, बोला. हो हो वाचतो. आजपर्यंत वाचतो, शिवपाठ वाचतो. जय गुरुदेव. आजपर्यंत लक्षात आलं का आपल्या, हे शिवदास माऊली कोणते तत्व साधू मुखानं जाणून घ्या म्हणत आहेत, आले का लक्षात. तिन्ही तत्व जाणून घ्या म्हणून सांगतायत शिव. ओम नमः शिवाय. ऐसे साधुमुखे जाणून या तत्व, समरता जीवत्व अनुरेका. ही साधू मुखातून तुम्ही हे 36 तत्वाचा विकास जाणून घ्या. शिव या 36 तत्वामध्ये विकसित कसा झाला, आणि तो जीव स्वरूपाला कसा प्राप्त झाला, आणि अज्ञानामुळं त्रिविध तापाच्या बंधनात कसं पडला, पंचपंचुकाच्या बंधनात कसं पडला, हे तुम्ही साधू मुखानं जाणून घ्या. ऐसे साधू मुखे जाणून या
तत्व, समरता, पुन्हा त्याचं स्मरण करा. असं स्मरण केल्यानंतर काय, जीवत्व नुरे काही. तुमचं जीवत्व संपून गेल्यावर तिथं काय उरणार आहे, बोला. जय गुरुदेव. शिवत्व उरणार. जय गुरुदेव. हा जरी आपणा नकळेची बोध, तरी नाम शुद्ध जपावे हो. हा जरी भेद नाही कळाला तुम्हाला, तर तुम्ही शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, मी नाही शिव आहे, मी नाही शिव आहे, असं तुम्ही ही शुद्ध नाम जपा. नाम जपल्यानंतर पुढं काय होईल म्हणतात शिवदास माऊली, शिवदास म्हणे तेने शुद्ध सत्व होय, मग तत्व कळे स्पष्ट. तुमचं सत्व शुद्ध होईल, तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. लक्ष्मण म्हणे राग द्वेष जाती, अंतकरण वृत्ती स्वच्छ होय. तुमच्या अंतकरणामधले राग द्वेष नामस्मरणाच्या प्रभावाने निघून जातील आणि अंतकरण शुद्ध झाल्यानंतर शिवच आहे असा तुम्हाला अनुभव येईल. माझ्यामध्ये शिव आहे आणि विश्वामध्ये शिव आहे ही अनुभूती आल्यानंतर द्वैत अद्वैत मावळले, ऐक्य रूपी फळ आले. शिवदास म्हणे तेने शुद्ध सत्व होय, मग तत्व कळे स्पष्ट. ते तत्व तुम्हाला स्पष्ट कळल असं शिवदास माऊली सांगतात. हे प्रकृतीचे 3 गुण झाले. त्रिगुणात्मक शिव झाला. त्रिगुणात्मक शिव होऊनही थांबला का आता बस झालं म्हणून, नाही. आणखीन मला विकसित व्हायचं आहे. म्हणून काय झाला, 3 अंतकरणाच्या रूपानं विकसित झाला. मी आहे, मी आहे म्हणू लागला. पहिलं काय होतं, केवळ शुद्ध चैतन्य होतं. शुद्ध विद्येपर्यंत मी शिव आहे म्हणू लागला. पुन्हा मायेच्या प्रभावानं पंचकंचुकात आला आणि पुरुष झाला. पुरुष होऊन जीवात्मा झाला आणि काय म्हणू लागला अहंकारानं, मी जीव आहे. ह्याला काय म्हणायचं, कोणचं तत्व झालं हे, अहंकार. मी जीव आहे कोणचं तत्व आहे, अहंकार. आणि दुसरे 2 अंतकरण कोण, मन. मी जीव आहे, विचार करणार माझं मन आहे आणि निर्णय घेणारी माझी कोण आहे, निर्णय घेणारी बोला, बुद्धी आहे. बुद्धी आहे. आता किती झाले, 12 आणि 4 16. 16 तत्व झाले. 16 तत्वानं कोण विकसित झालं, शिव विकसित झाला. शिव म्हणजे कोण, चैतन्य. चैतन्य आपल्यात आहे की नाही, आहे. चैतन्याचा विकास म्हणजे कोणाचा विकास, आत्म्याचा विकास. आपला विकास. आपलाच विकास म्हणजे आपला आत्म्याचाच विकास. विकास. हे शास्त्र कोणाचं चालू आहे, आपलंच चालू आहे. आपल्या विकासाची प्रक्रिया, आपल्या बंधनाची प्रक्रिया. आता 16 झाले, 36 मधले किती राहिले, बोला. 36 मधले 16 तत्व झाले, किती राहिले आता, 20 राहिले. 20 राहिले. हे 16 तत्व सर्वाला समजले, 16 तत्व सर्वांना समजले का, हो समजलेच. ओम नमः शिवाय. सरोजिनी ताई सोडून दुसरं कुणाला समजले का, सगळ्याला समजले का, समजले. तर 16 तत्वामध्ये शिव विकसित झाला. मी जीव आहे हा अहंकार आला. विचार करणार मी मन आहे, हे मन पण आला त्याच्या ठिकाणी आणि निर्णय घेणारी वृत्तीला मी बुद्धी आहे म्हणू लागला. हे 3 अंतकरणाच्या रूपानं विकसित झाला. मग आता
भोग घेण्यासाठी त्याला ज्ञानेंद्रिय आवश्यक वाटू लागले त्या जीवात्म्याला. मग ज्ञानेंद्रिय विश्वाचा अनुभव कशानं घ्यायचा? हे दिसणारे कान कान नाहीत, हे दिसणारे डोळे डोळे नाहीत, ही दिसणारी जीभ जीभ नाही, हे नाक नाक नाही, ह्याच्यामध्ये एक डोळ्याच्या मध्ये एक डोळे आहेत, ते अंतरिंद्रिय, ते सूक्ष्म आहेत. आपल्याला काही लोकांचे डोळे उघडे दिसतात, पण त्यांना दिसतं का हो? दिसत नाही, कारण त्यांची अंतर्दृष्टी गेलेली असते. काही लोकांची त्वचा असते, ते टोचलं तरी त्यांना कळत नाही, कारण मधली त्वग इंद्रिय निकामी झालेला असतं. काही लोकांची जीभ असते, त्या जिभीची टेस्ट गेलेली असते, त्या जिभीला चव कळत नाही, कारण त्या जिभीचं अंतर इंद्रिय जीभ गेलेली असते, जिव्हा. आणि काही लोकांना नाक असूनही नाक तर दिसतं, पण त्याला वास जाणवत नाही, कारण अंतर इंद्रिय असलेले सूक्ष्म पंच ज्ञानेंद्रिय आहेत. ह्या गोलकातून ते अनुभव घेतात. हे सूक्ष्म ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत? कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. आहे का नाही आपल्या सगळ्याला? बोला. आहेत. ओम नमः शिवाय. आहेत आपल्याला. मग कान दिसत असूनही काही लोकांना ऐकू येत नाही, हे अनुभव येतो का आपल्याला? हो, येतो. कान येतो, त्याचे कानाचे गोलक दिसतात आपल्याला, पण त्याच श्रवण शक्ती मधली निघून गेलेली असते, सूक्ष्म इंद्रिय त्याचं निकामी झालेलं असतं. डोळे उघडे दिसतात, पण त्या माणसाला काही दिसत नाही, हाही अनुभव घेतो. म्हणजे हे दिसलेले बुबुळाच्या मध्येही अंतरिंद्रिय चक्षु आहेत, ते चक्षु निकामी झाल्यावर डोळे उघडे असूनही दिसत नाही. आता डॉक्टर पाठात डॉक्टर ताई आहेत, त्वचा काही लोकांची बधीर होते, त्याला सुई टोचलं तरी लक्षात येत नाही का? कारण त्याचं त्वगेंद्रिय बधीर झालेलं असतं, मधलं अंतरिंद्रिय निकामी झालेलं असतं. मग हे विश्वाचा अनुभव घेण्यासाठी शिव पंच ज्ञानेंद्रियाच्या रूपानं विकसित झाला. आपण विश्वाचा अनुभव कशातून घेतो? कावेरी आजी, जय गुरुदेव. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. विश्वाचा अनुभव आपण कशातून घेतो, कशाद्वारे घेतो? कान. अनुभव मनाद्वारे येईल बाबा, देत नाही तो. आताचे शब्द बदल असते, आमचं अल्पश्रवण आहे म्हणलं ना तुम्हाला. हा, जय गुरुदेव, जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपण पंच ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातून मन इच्छा करत, आणि पंच ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातून आपण विश्वाचा अनुभव घेतो. शब्दाचा अनुभव कोण घेत? बोला. शब्दाचा अनुभव कोण घेत? श्रवण इंद्रिय. श्रवण इंद्रिय, कान घेतात. स्पर्शाचा अनुभव कोण घेत? त्वगेंद्रिय. त्वगिंद्रिय, त्वचा. आणि रूपाचा अनुभव कोण घेत? नेत्र इंद्रिय. नेत्र इंद्रिय. चवीचा अनुभव कोण घेत? रसाचा अनुभव, चवीचा अनुभव जिव्हा इंद्रिय. हे येत आहे बघा, जिव्हा इंद्रिय. सोपं येत. आणि गंधाचा अनुभव कोण घेत? घ्राण. घ्राण इंद्रिय म्हणजे नाक. विश्वाचा अनुभव घेण्यासाठी या पंच सूक्ष्म ज्ञान इंद्रियाच्या रूपानं शिव विकसित झाला. शिव विकसित झाला. या पंच ज्ञान इंद्रियाच्या रूपानं शिव काय झाला? विकसित झाला. मग अनुभव घेऊन कृती करायच्या. आता अनुभव घेतलं, कानानं ऐकल्याला सांगावं वाटतंय कुणाला तर,
मग सांगण्यासाठी इंद्रिय आवश्यक आहे का नाही? हो. बोला. हो आहेत. आहे. बोलणं झालं की लगेच म्यूट करत जावा, म्यूटचं बटन दाबत जावा. तर कानानं ऐकलं ते दुसऱ्याला सांगण्यासाठी इंद्रियाची गरज कुणाला पडली? कुणाला पडली? मनाला का? बरोबर आहे का? येत नाही बरोबर मला. कानानं जे ऐकलं आहे ते ह्या जीवात्म्याला, मला हा कुणाला तरी सांगायचं आहे, हा. त्याच्यासाठी वाणी झाला कर्म इंद्रिय. 5 कर्म इंद्रियामध्ये विकसित झाला शिव. मी जे कानानं ऐकलं आहे ते मला कुणाला तरी सांगायचं आहे, म्हणजे वाणी, बोलणं, याला काय म्हणायचं? वाणी, वाक इंद्रिय. पुन्हा जे ऐकलंय, इष्टलिंग पूजा करा म्हणून ऐकलंय, ती पूजा करण्यासाठी जीवात्म्याला काय राहू वाटले? काय राहू वाटले? कोणते इंद्रिय राहू वाटले? डॉक्टर स्वर्णाताई. हात पाय साधन सामुग्री गोळा करण्याकरिता. जय गुरुदेव. हात राहू वाटले. एक एक कर्म इंद्रियाकडे चाललो आपण. पूजा करण्यासाठी काय? डाव्या हातावर इष्टलिंग ठेवायचे आणि उजव्या हाताने अभिषेक करायचा आहे. आपल्याला हात असले पाहिजेत काम करण्यासाठी. तीर्थयात्रा पायी घडो, त्याच्यासाठी कुठले इंद्रिय राहू वाटले? पाय पाय. पाय राहू वाटले. हा शिव ज्ञानेंद्रियातून कर्म इंद्रियात आला आणि आसार भाग देहातला काढून टाकण्यासाठी कोणत्या इंद्रियात विकसित झाला? वाक, पाणी, कर्म इंद्रिय, त्याच्यामध्ये वाणी, हात पाय, दूध, ते हा असार भाग हा काढण्यासाठी. आसार भाग काढण्यासाठी गुद भागात विकसित झाला आणि आपल्यासारखी सृष्टी निर्माण करावी याच्यासाठी कोणत्या इंद्रियात विकसित झाला? जनन इंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. समजलं? बोला. हो. हा. शिव पुरुष रूपात आला, तिथं जीवात्मा झाला आणि जीवात्माला पुन्हा त्रिगुणात्मक प्रकृती 3 स्वभावाचा झाला. 3 स्वभावाचा झाल्यानंतर स्वतःला मी जीव आहे असा अहंकार आला. अहंकार नंतर मन, ती वृत्ती, मन रूपी वृत्ती झाला. मी विचार करणारा आहे, मी निर्णय घेणारा आहे म्हणून बुद्धी रूपात विकसित झाला. 3 अंतकरणाच्या रूपात विकसित झाला. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक या सूक्ष्म ज्ञानेंद्रियाच्या रूपात विकसित झाला. कशासाठी? जगाचा अनुभव घेण्यासाठी आणि जगामध्ये कृती करण्यासाठी 5 कर्मेंद्रियाचा रूपात विकसित झाला. इथपर्यंत समजलं सगळं? हो. समजलं का? हो. हा. तर पुढचे 5 तन्मात्रा. 5 तन्मात्रा कानाला ऐकायला काय पाहिजेत? बोला. कानाला काय ऐकावं वाटतात? बोला. शब्द. 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 बरोबर. ही पहिली तन्मात्रा कोणती? शब्द. त्वचेला काय हवा वाटतो? स्पर्श. स्पर्श. स्पर्श हवा स्पर्श. वाटतो. डोळ्याला काय पाहावं वाटतं? रूप पाहतो. रूप पहा. रूप पाहावं वाटतं. जिभेला काय चाखावं वाटतो? चव. चव, त्याला रस म्हणायचं. रस. आणि नाकाला काय आवडतं?
गंध. गंध. सुगंध. शिव आता हे आनंद घेण्यासाठी हे जीव कानाला त्याच्या शब्द ऐका वाटतात, त्वचेला स्पर्श हवा वाटतो, डोळ्याला रूप पाहावं वाटतं, जिभेला रस चाखा वाटतो आणि नाकाला सुगंध घ्यावा वाटतो की नाही? ही आपली गोष्ट आहे हो, आपली कथा चालू आहे, वाटते का नाही? हो. तर पंच तन्मात्रेच्या रूपानं शिवच शब्द झाला, स्पर्श झाला, रूप झाला, रस झाला आणि गंध झाला. ह्या पंच तन्मात्रेच्या माध्यमातून कशाचं सुख घेऊ लागला जीव? बोला. कशाचं सुख घेऊ लागला? विषयाचं सुख घेऊ लागला. विषयाचं. 5 विषय आहेत, 5 विषयाचं सुख घेऊ लागला. 5 विषय कोणकोणते? बोला. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. ओम हे नमः शिवाय. 5 विषय, ह्या 5 विषयाचा अनुभव घेण्यासाठी डोळ्याला काहीतर पाहावंच वाटतंय, काहीतर पाहावंच वाटतंय. म्हणून संत म्हणतात, डोळे तुम्हाशी प्रार्थना, पहा कैलाशीचा राहणा. अरे काय बघायचंय तुम्हाला? बघा. डोळ्यानं बघायचंय तर त्या शिवाचं रूप बघा, त्या गुरु माऊलीचं रूप बघा. ऐका उभय श्रवण माझ्या शंकराचे गुण. अरे तुम्हाला ऐकायचंच आहे तर संसार कशाला ऐकता? शंकराचे गुण ऐका. शिव शिव वदे वाणी, कर टाळी या कीर्तनी. शिव शिव वेळोवेळा, जिव्हे लागी लागो चाळा. हे जिव्हे, तुला रस चाखायचा आहे तर तू शिवनामाचा रस चाख. किती सुंदर संत सांगतात. 5 तन्मात्रेच्या रूपानं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधात शिव विकसित झाला आणि शेवटी हे सगळं ग्रहण करण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता वाटली? पंचमहाभूतात्मक देहाची, पंचमहाभूतात्मक ब्रह्मांडाची आवश्यकता वाटली त्याला. तो ब्रह्मांड रूप झाला. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतानं शिव ब्रह्मांडामध्ये नटला आणि पिंडामध्ये नटला. आपल्या देहात 5 तत्व आहेत का नाहीत? 5 महाभूत. डॉक्टर ताई सांगा. ओम नमः शिवाय. सांगू का नको? हा, तुम्ही सांगा. चला, कोणी आहेत, आहेत. हो, आहेत. 5 पंचमहाभूत आपल्या शरीरात आहेत. ओम नमः शिवाय. आता डॉक्टर ताई तुम्ही सांगा, कसं कसे 5 महाभूत आहेत? जय गुरुदेव भाऊ. जय गुरुदेव. पृथ्वी तत्व हे आपल्या शरीरामध्ये हाड, मांस जे आहे आपल्या शरीरात, मांस, हाड, तर ते पृथ्वी तत्वाचं म्हणजे दाखवते. नंतर जल, आपल्या शरीरात 70%, जसं ब्रह्मांडातही आपण ऐकतो की हे जल हे तत्व 70% आहे, तसंच आपल्या शरीरात पण 70% जल तत्व आहे. पृथ्वी, आप, आता तेज. आपण असं ऐकतो की जठराग्नी हे तेज तत्व आहे. इवन म्हणजे आपण जे अन्न खातो तर ते पचन करण्याला पण तेज तत्वाचं युक्त आहे. आणि प्रत्येक पेशीमध्ये अन्न गेल्यानंतर रक्ताच्या माध्यमातून जे विटॅमिन्स, प्रोटीन्स जातात त्याच्यातही नंतर एनर्जी लागते, म्हणजे त्याला पण तेज तत्वच म्हणतात भाऊ. तर ते झालं पृथ्वी, जल, तेज. नंतर आकाश तत्व. आपण अनुभव घेतो की सगळीकडे शरीरामध्ये मेंदू वायू पासून, राहिलं. वायू. वायू. आधी सांगते वाय- हा, वायू वायू राहील. नाही, त्याच्यानंतर सांगणार ते. बरं, वायू. तर वायू ही आपण श्वास घेतो आणि सोडतो.
तर हे प्राण, व्यान, ते 5 पंचवायू आहेत. प्राण, व्यान, अपान, उदान, समान ते. पण आपण जे सरळ असं लक्षात घेतो, की शरीरामध्ये आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. तर ते ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. आणि हे प्राण जे आहे, तर ते वायू तत्व आहे आपल्या शरीरामध्ये. आणि शेवटचं आकाश. मेडिकल ताई, मेडिकल सायन्स काय सांगतंय वायू शरीरामध्ये कशाचं कार्य करते? रक्ताभिसरणाचं कार्य, सगळं मेंदूपासून नखापर्यंत रक्त पुरवठा करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? हो, हो, हो. वा- ते ऑक्सिजन सांगा आता आम्हाला, ते खूप तेच डीपमध्ये सांगा, जाते. ते खूप डीप मध्ये डीपमध्ये सांगा. जाते, की हम्म. ज्यांचं रक्ताचं प्रमाण हिमोग्लोबिन चांगलं आहे, म्हणजे त्याच्यात कसं आहे भाऊ, हिम आणि ग्लोबिन त्यामध्ये ऑक्सिजन जे रक्तातल्या लाल पेशी असतात, तर त्याला ऑक्सिजन हे वायू चिपकलेला असतो. मग ते त्या रक्ताच्या पेशीचं काम असते, लाल पेशीचं, आरबीसी म्हणतात त्याला. तर त्याचं काम आहे, की प्रत्येक सेल म्हणजे जे प्रत्येक पेशी मेंदूच्या नखोशिखांत पेशीपर्यंत ऑक्सिजन नेऊन सोडायचं. हे रक्त म्हणून तर सगळे डॉक्टर लोक रक्ताचं प्रमाण चांगलं पाहिजे, हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे असं का म्हणतात, की ज्यांचं रक्ताचं प्रमाण चांगलं आहे, तर त्यांचेच ते ऑक्सिजन प्रत्येक शेवटच्या पेशीपर्यंत पोहोचवायचं काम आहे त्या पेशींचं. तर त्यामुळे रक्तातलं लाल रक्ताच्या पेशी चांगल्या पाहिजे. आता ते मराठीत थोडं अवघड जाते भाऊ सांगायला. म्हणून ऑक्सिजन आणि हे पण प्रत्येक पेशीत जे असार तयार होते, म्हणजे जे निघून म्हणजे काय एक्सक्रिशन म्हणजे जे मल तयार मल होते ना, मल तयार होते. तर ते त्या रूपात कार्बन डायऑक्साईड असते. ते आपल्या शरीराला घातक असतो. पण ते काढून टाकणं पण त्याच पेशींचं काम आहे, की ते पेशी ऑक्सिजन सोडतात, नेऊन देतात प्रत्येक पेशीला आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतात. तर हे आहे भाऊ. वायूची आणि भूमिका आहे. आता वायूची भूमिका ब्लड प्रेशरच्या पेशंट मध्ये कसं सहाय्यक होते हे सांगा. वायूची भूमिका, ब्लड प्रेशर म्हणजे हे कसं आहे, वयोमानानुसार आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, रक्तवाहिन्या ह्या लहान मुलांमध्ये खूप लवचिक असतात. आणि जसं जसं वय वाढेल तसं तसं त्या लवचिकपणा कमी होतो. आपल्याला असंही अनुभवात येते, की आपल्याही शरीराची फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकपणा कमी होत असते. तसं त्या रक्तवाहिन्यांचा पण त्यांचे जे वॉल असते म्हणजे तर त्याचा लवचिकपणा कमी होते आणि ते असे रिजिड होऊन जातात भाऊ. आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढते, त्याला असं रक्त इकडून तिकडे जायला. त्याच्यात ते वायूची भूमिका काय वायूच सांगायची? हां. वायूमुळेच सगळं रक्त नखशिखांत फिरते ना भाऊ. म्हणजे हार्टचं पण पंपिंग होणं वायूमुळेच आहे. हे सगळं क्रिया वायूमुळेच आहेत ना भाऊ. म्हणजे ब्लड प्रेशर वाढलं त्याच्यामध्येही वायूची भूमिका आहे, आणि बीपी लो झाला त्याच्यामध्येही रक्त पुरवठा करण्यासाठी वायू कमी पडला हृदयाला. असंच होतंय का? नाही, ते रक्ताचं ब्लड प्रेशर, रक्तवाहिन्याचं जे काय म्हणतात त्याला, भिंती कशा असतात ना रूमच्या, तसं ते हम्म. भिंती जी असतात रक्तवाहिन्यांची बाजू, तर त्याच्यावर प्रेशर पडल्यामुळे, रक्ताचं प्रेशर पडल्यामुळे ब्लड प्रेशर असते. वायू, रक्त ते एकच भाऊ. असं म्हणजे वायूमुळेच इकडून तिकडं फिरते ना, असं म्हणणं. आणि पोकळी, आकाश तत्व, तर आकाश तत्व हे आपण शरीरामध्ये आपण पाहतो. आता मी म्हणजे 9 द्वार आहेत. जसं बासुरी असती ना भाऊ, बासरीमध्ये 7 त्याला छिद्र असतात. तसं आपल्या शरीराची ही जशी पोकळी आहे, 9 द्वार आहेत त्याला. आणि मध्ये हे किती आश्चर्य आहे. जर समजा हे रूममध्ये इकडून तिकडं वायू सोडला तर हे हवा खिडकीतून येते, दरवाजातून जाते. पण अ, ही पोकळी अशी आहे, की वायू कसा राहते आपल्या शरीरामध्ये, हे काही निघून जात नाही. हे खूप आश्चर्य आहे आपल्या शरीराचं. देवाने एवढं बनवलंय आपल्या शरीराला, हे तर खूप मोठं आश्चर्य आहे. प्रत्येक पेशींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देवाने खूप विचार करून आपलं शरीर बनवलेलं आहे. आणि आकाश तत्व पोकळी ही
मेंदूपासून प्रत्येक पेशीमध्ये पोकळी आहे, त्यामुळेच सर्व क्रिया होतात. पोटामध्ये पोकळी आहे, मेंदूमध्ये पोकळी आहे, हृदयामध्ये आहे, फुफ्फुसामध्ये आहे, किडनीमध्ये आहे, आपल्या सगळ्या गर्भपिशवी, लघवीची पिशवी सगळीकडे पोकळी आहे. म्हणूनच इवन आपल्या हाडामध्ये पण पोकळी असते, तिथेच सगळ्या पेशी बनतात. हो. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आणि शेवटचे 5 तत्वाचं पंचमहाभूताचा देह शिवानं धारण केला आणि पंचमहाभूताचं ब्रह्मांड त्यानं ब्रह्मांड रूप तोच झाला. बरोबर आहे? समजलं इथपर्यंत सगळ्याला? समजलं का? समजलं. बर. आता मला सांगा, ओम नमः शिवाय डॉक्टर ताई. खूप छान समजलं ताईमुळं. हा. आता डॉक्टर ताईनं सांगितलं की पंचमहाभूताचा देह आपला बनलेला आहे. हे खरं का खोटं मला सांगा. खरं आहे. मिथ्या तर वाटत नाही ना तुम्हाला? नाही. ब्रह्मसत्य जग मिथ्या जे म्हणतो सिद्धांत. आता ताईचीच पहिल्या दिवशी डॉक्टर ताईचीच डिबेट झालेली होती. बरोबर आहे की नाही डॉक्टर ताई? हो हो, जय गुरुदेव भाऊ. अहम ब्रह्मस्मी जगन मिथ्या, पण हे पण माझं पक्क आहे भाऊ की शिवस्वरूप हे सगळं जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे. ते साधन हा. चतुष्टयवर थोडं हे झालं होतं. जय गुरु. नाही. बर. बरोबर. हे ओम नमः. पंचमहाभूतात्मक देह हे डॉक्टर ताईनं सांगितलेला आपल्याला सगळ्याला अनुभवास येतो का नाही? हो, येतोय. येतो. हे सत्य आहे का खोटं आहे? हे सत्यच आहे. सत्य आहे. पुढं पंच तन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस गंध याचा आम्हाला अनुभव येतो का नाही? बोला सरोजिनी ताई, तुम्ही बोला. हो, येतोय. येतोय. हा. 5 कर्मेंद्रिय वाणी हात पाय गुददार आणि जननेंद्रिय ह्याचा आपल्याला अनुभूती आहे का नाही? हो, आहे. त्याच्याद्वारे सगळं क्रिया घडतात. हा. कान त्वचा डोळे जीभ आणि नाक ह्या 5 ज्ञानेंद्रियाचा आपल्याला अनुभव आहे का नाही? आहे भाऊ. ओम नमः शिवाय. आहे. मी देह आहे हा अहंकार आहे का नाही आपल्याकडं? मी देह आहे. आहे. मी वेदांती आहे, मी सिद्धांती आहे, हा अनुभव आहे का नाही आपल्याकडं? या अनुभवाला काम म्हणायचं अहंकार. विचार करणारं मन आहे की नाही तुमच्याकडं? बोला. हो, आहे. उलट चालला आता आपण. निर्णय करणारी बुद्धी आहे की नाही? हो, आहे. आहे. प्रकृती आहे का नाही? सत रज तम. आहे. आपल्या सगळ्यामध्ये कधी सात्विक भाव येतात. सात्विक भाव कधी येतात आपल्यामध्ये? की ज्यावेळेस इष्टलिंग पूजा करावं वाटते, सगळ्याचं चांगलं व्हावं वाटतं, त्यावेळेस आपली प्रकृती कशी असते? सात्विक असते. आणि मला श्रीमंत झालं पाहिजे, मला आणखीन मिळवलं पाहिजे असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस आपण राजस असतो. आणि आपल्याला आळस येतो त्यावेळेस आपण तामस असतो. आणि कुणाचं तरी वाईट व्हावं असा विचार ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण तामस असतो. हे त्रिगुणात्मक प्रकृतीचा आपल्याला अनुभव येतो का नाही? बोला. हो, येतो. येतो. पुढं मी जीव आहे असं वाटतं का नाही आपल्याला? बोला. आपला प्रवास आहे. बोला. वाटतच ना. वाटतं म्हणजे आपण काय पुरुष आहोत. पुढं सर्वत्र व्याप्त आहे असं वाटतं का ह्या शरीरातच मर्यादित आहो आपण वाटतं? बोला. सर्वत्र व्याप्त बोला. आहे असं वाटतं. शरीरातच व्याप्त होतच.
शरीरात व्याप्त आहोत असं वाटतं, बोलल्यासारखं नाही. आम्ही ब्रह्म झालो म्हणून लोका सांगे उपदेशोनी. संत म्हणतात ही सांगणं सोपं आहे, पण तसं आचरण अवघड आहे. सर्वत्र व्याप्त आहे असं आपल्याला अजूनही वाटत नाही, कारण अजूनही आपल्या मनात काहीतरी जाणायचं राहिलंय, काहीतरी ऐकायचं राहिलंय. हे वाचलं तर काय होईल, ते वाचलं तर काय होईल, ते ऐकलं तर काय होईल, अशा अनंत इच्छामध्ये आपला देहभाव पसरलेला आहे. म्हणून नियती तत्वामध्ये आपण मर्यादित झालेलो आहोत. सर्वत्र व्याप्त असूनही आपण स्वतःला स्थळ काळाच्या नियमानं बांधून घेतलेलं आहे. पुढं मी मरणारा आहे असं वाटतं का नाही? बोला हो बोला. जो जन्मतो तो मरणारच आहे. ओम नमः शिवाय. मरणारच आहे. मी वाटतं. देह आहे, मी मरणार आहे असं वाटतं का नाही? हो काल वाटतं. काल तत्वामुळं आपल्या नित्य तत्वावर मर्यादा आली. मी पूर्ण तृप्त आहे असं वाटतं का आणखीन पाहिजे पाहिजे वाटतं? डॉक्टर ताई बोला. जय गुरुदेव भाऊ. ह्या जीवाला आणखीन पाहिजे पाहिजे वाटते. म्हणजे आपल्यावर राग कंचुकात आपण बांधले गेलो. पूर्ण तृप्तीवर आपल्या मर्यादा आली. आपण सर्वज्ञ असून स्वतःला अल्पज्ञ समजतो का मी सर्वज्ञ आहे समजतो? बोला. अल्पज्ञ. अल्पज्ञ समजतो, म्हणजे विद्या तत्वामुळे आपल्या ज्ञानावर मर्यादा आली. आपण सर्व करता समजतो का अल्प करता समजतो? मी काय हो, एवढं दुकान सांभाळणं हे माझं विश्व आहे, मी एक हॉस्पिटल सांभाळणं माझं विश्व आहे, ह्याच्या पलीकडे मी काय करणार, असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण स्वतःला अल्प करता म्हणतो का सर्व करता म्हणतो? बोला डॉक्टर ताई. अल्प करता. अल्पकर्ता म्हणतो भाऊ. कला कंचुकात आपण बांधल्या गेलो. ह्या कला कंचुकात बांधण्याचं आपलं कारण काय? देहात्म माया. बुद्धी. माया. आणखीन पाहिजे इच्छा, आणखीन मला विकसित व्हायचं आहे. शुद्ध विद्येपर्यंत समाधान झालं नाही आमचं, आणखीन मला काहीतरी व्हायचं आहे, आणखीन पाहिजे. ही शिवाची इच्छा म्हणजे काय? माया. आपण उलट चालला आता. 36व्या तत्वापासून पहिल्या तत्वाकडे प्रवास चालू आहे आपला. माया. माया आहे का नाही आपल्यामध्ये? पाहिजे पाहिजे आणखीन पाहिजे. माया आहे का? हो हो. हो आहे. आहे. मग ह्या मायेच्या पलीकड काय? सद्गुरूचे चरण आहेत, उपदेश आहेत. आपण ज्या चरणाजवळ बसलाव ते चरण, आणि ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करू लाव ते तत्व कोणतं? बोला. गुरुतत्व. आता आपण गुरुतत्व. शुद्ध तत्वामध्ये आलाव. सद्गुरु तत्व. शुद्ध विद्या. शुद्ध विद्या. आपण मायेतून मायेला कंटाळलो. पुरेपुरे हा संसार कंटाळले मन फार. आपण इथं कंटाळलो आणि कुठं आलो? गुरुच्या चरणापाशी आलो. आणि गुरुच्या मुखातून काय श्रवण करत आहोत आपण? बोला डॉक्टर शिवयोग ताई. शास्त्र. ब्रह्मज्ञान. इथं तत्वात बोला. स्वस्वरूपाचं ज्ञान. शुद्ध विद्या. आपण काय श्रवण करत आहोत? शुद्ध विद्या. मायेच्या अगोदरचं तत्व काय? शुद्ध विद्या. शुद्ध विद्या. हा, आपण गुरुमुखानं काय श्रवण करत आहोत? शुद्ध विद्या. मग शुद्ध विद्येत गुरु महाराज काय सांगत आहेत आपल्याला? जे विश्व आहे, तुझं पिंड हे शिवाच्या इच्छेनंच बनलेलं आहे, आणि हे विश्व शिवरूप आहे. तू आणि विश्व वेगळे नाही. हे सांगणं म्हणजे कोणती विद्या? बोला. विद्या. शुद्ध विद्या. आणि
मी करता असं जो या देहाला तू समजत आहेस, तू ह्या विश्वाचा करता आहेस, तू या विश्वाचा निर्माता तूच आहेस, या विश्वाचं नियंत्रण करणारा ईश्वर तूच आहेस. कोण सांगत आहे? बोला. ईश्वर तत्व. ईश्वर तत्व कुणाच्या मुखातून श्रवण होत आहे? बोला. गुरुमुखातून. गुरुमुखातून. आणि हे विश्वरूपात यावं, या देहात यावं, असा संकल्प कुणाचा आहे? सदाशिव तत्व. सदाशिव तत्व. माझं स्वरूप या विश्वात प्रकट झालं पाहिजे. मग तू कुणाच्या इच्छेनं बांधला गेलास? बोला पुढचं तत्व. शक्ती तत्व. शक्तीच्या. शक्ती तत्व म्हणजे तुमची पहिली इच्छा. इच्छेमुळं तुम्ही बंधनात पडलो, इच्छेमुळं विश्वरूप व्हायची इच्छा झाली शिवालाही आणि या जीवालाही. शिव आणि जीव दोघं वेगळे नाही. ती कथा कोणाची चालू आहे? बोला. शिवाची चालू आहे. शिवतत्व. आपली कथा चालू आहे. आपली. आपली. आपण चाललो आता जीवभावातून शिवभावाकडे. लक्षात येतंय का? हो हो भाऊ. शक्ती तत्व. आपली पहिली इच्छा म्हणजे शक्ती तत्व. ही इच्छाही सोडल्यानंतर आपण काय उरतो? बोला. इच्छा जर शिवसूत. सोडली हा. तर फक्त शिव. शिवतत्व. शुद्ध चैतन्य, निर्गुण निराकार, विश्वव्यापक, आनंद स्वरूप, सर्व करता, सर्वज्ञ, पूर्ण तृप्त, नित्य, सर्व व्यापक, शुद्ध बुद्ध, निरंजन, गुणातीत कांतम, परब्रह्म शांतम. हे आपलं स्वरूप. आपलं स्वरूप किती आनंद स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे, पूर्ण तृप्त आहे. अशा स्वरूपात आपण असताना बंधनात कशामुळं पडलो? बोला. इच्छेमुळे भाऊ. इच्छेमुळं. मग आपल्या बंधनाचं कारण काय? इच्छाच आहे. ओम नमः इच्छा. इच्छाच. लक्ष्मण महाराज एका अभंगात काय म्हणतात? लक्ष्मण म्हणे सूत्र, झाले इच्छेतू स्वतंत्र. लक्ष्मण महाराज काय म्हणतात? सूत्र आहे म्हणतात, तुझी इच्छा संपली. इच्छा संपली की तू कसा आहेस? कसा आहेस? स्वतंत्र, शुद्ध, बुद्ध, निरंजन, निर्गुण, निराकार. आपली कथा समजली का सगळ्याला? बोला. समजली का डॉक्टर हो ताई? समजली. हो समजली. समजली. ओम नमः शिवाय. समजली सर्वांना हो समजले. ओम हे नमः शिवाय. 36 तत्वाचा हो हो विकास कुणाचा आहे? आपलाच आहे. आपला विकास आहे. आपण कोण आहोत? शिव आहोत. चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम मुक्तीन बंधम चिदानंद रूपो शिवोहम शिव. अहम निर्विकल्पो, मी निर्विकल्प आहे, निराकार आहे, विभुर्व्याप्य सर्वत्र, मी सर्वत्र व्यापलेलो आहे. हे म्हणताना ब्रह्मांडात मीच आहे, ब्रह्मांड रूपानं नटलेला मीच आहे. शेवटच्या निर्वाण षटकाचा आहे चरण आहे. विभुर्व्याप्य सर्वत्र. सर्वत्र विभू मध्ये व्यापलेला कोण आहे? मीच आहे. सर्व इंद्रियानाम, सर्व इंद्रियामध्ये व्यापलेला कोण आहे? आता पिंडात आले. आचार्य पिंडात येऊन सांगतात, सर्व इंद्रियामध्ये नखशिकांत व्यापलेलं चैतन्य मीच आहे. सदा मे समत्व, मी समत्व आहे. मुक्ती नाही, मला बंधन नाही, कारण मी कसा आहे? चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम शिवोहम.
शेवटी शिवमय जगतातच घेऊन गेले आचार्य तिकडं. आता ब्रह्म कसा आहे? सत्य आहे. आणि जग कसा आहे? सत्य आहे, शिव स्वरूप आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या भाषेत सांगायचं आहे का? विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. बरोबर आहे का नाही? किंबहुना चराचर आपणची झाला म्हणजे काय हो? वेदांत अभ्यासक बोला. किंबहुना चराचर आपणची झाला, या ओवीमधून ज्ञानेश्वर माऊलीला काय सांगायचं आहे? बोला. सरोजिनी ताई. ओम नमः शिवाय. आपण आत्माच आहोत किंवा चैतन्य रूपच आहोत, शिवच आहोत असं सांगायचंय त्यांना. किंबहुना चराचर आपणची झाला. बोला आता. नव्हे प्रत्येक चराचरामध्ये मी भरलेला आहे. हा, म्हणजे विश्वामध्ये विश्वरूपानं कोण नटला आता सांगा? शिव नटला ईश्वर रूपाने. मग विश्व सत्य का मिथ्या? विश्व सत्यच म्हणावं लागेल आता. म्हणावं लागेल नाही, ज्ञानेश्वर माऊलीच्या आहे. भाषेतून सांगा मला, आहे की नाही? सुसत्य आहे. आहेच सत्य. मी म्हणत आहे म्हणून म्हणू नका. ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत, विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ही शिवयोगाचा अंतिम टप्पा ज्ञानेश्वर माऊलीने ह्या ओवीत सांगितले. मग तुम्ही चैतन्य स्वरूप आहात, तुम्हीच या देहाच्या रूपानं 36 तत्वानं विकसित झाला आणि तुम्हीच या ब्रह्मांडाच्या रूपानं विकसित झाला. म्हणजे बीज धाकटे एकटे तया विश्वकोंब फुटे, हे शिवरूपी बीज विश्वरूपात विकसित झालं. आणि आपण ही शिवरूप आहोत आणि विश्व ही शिवरूप आहेत, अशी ज्यांना अनुभूती आली ते माऊली काय म्हणतात? जे जे दिसे दृष्टी पुढे, ते अवघे शिवरूप गाढे. ही माझी वाकपुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम.